बुद्ध पूजा वन्नगंध गुणोपेतं एतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस श्रीपाद सरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन पूयेन मे तेन लभामि मोक्षम् ओपं मिलायति यथा इदं मे कायो तथा यादि विनाशभाव। धूप पूजा गंध संभारयुतेन धूपेना सुगंधिना पूजयामि पूजनीयन्तं पूजा भाजनं मुक्तमं सबे पाप विशुद्धस अनंत गुणधारिणो नमामि लोकनाथस धूपेने तेन सादरं। गंध पूजा सुगंधिनाहं वंदेन अनंत सुगंधिना सुगंधिनाहं गंधेन पूजयामि तथागतं देशत्वा परमं धम्मं पापमगन्धनाशकं सुगंधिनाहं गंधेन पूजयामि लोकनायकम्। प्रदीप पूजा घनसारापदितेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनंत गुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं बुद्ध धम्म संग सुगत तनुभवा धातु धातु गब्बे लंकाय जम्बुदीपे तिदस पुरवरे नागलोके चतुपे सबे बुद्धस बिंबे सकल दश दिशे केसलोमादि धातु वंदे सबेऽपि बुद्धं दशबलतनुजं बौद्ध चैत्य नमामि वन्दामि चैत्यं सब्बं सब्बठानेषु पतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा। बोधि पूजा यस्समूले निशुन्नो वा सब्बारी विजयका पत्तो सब्बयुतत्तं सत्या वन्दे तं बोधिपादपं इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते। बुद्ध पूजा मराठीमध्ये पुष्पपूजा वर्णगंध गुणोपेतं असणाऱ्या वर्णगंध गुणाने युक्त असणाऱ्या पुष्पाने मी मुनिंद्राच्या पदकमलाची पूजा करतो। ह्या कुसुमानांनी मी बुद्धांना पूजितो। ह्या पुण्याने मला निर्वाण प्राप्त होईल। हे फूल जसे कोमजले जाते तसेच माझे शरीर विनाशाकडे जाईल। धूप पूजा उत्तम सुगंधाने युक्त अशा धूपाने उत्तम पूजेला पात्र असलेल्या पूजनीय बुद्धांची मी पूजा करीतो, जो सर्व प्रकारच्या पापमळापासून अगदी मुक्त असून परम विशुद्ध व अनंत गुणाने परिपूर्ण आहे। त्या लोकनाथ बुद्धांची मी आदरपूर्वक या सुगंधित धूपाने पूजा करीतो। सुगंध पूजा
अनेक प्रकारची सुगंध द्रव्ये मिळवलेल्या ह्या गंधाने मी ज्यांचे शरीर व मुख सुगंधी आहेत अशा तथागतांची पूजा करीतो. आपण अमोल अमृताच्या समान धम्माचा उपदेश केला, त्यामुळे सर्व पापाचा नाश होतो. त्या लोकनायक तथागतांची ह्या सुगंधित गंधाने पूजा करीतो. प्रदीप पूजा. अंधाराचा नाश करणाऱ्या दाट आणि चक्क प्रकाश देणाऱ्या ह्या दिव्याने अज्ञानकाराचा नाश करणाऱ्या त्रिलोक्य दीपबुद्धांची मी पूजा करीतो. जो ब्रह्माधिपती, देवाधिपती व नरेंद्राधिपती आहे, ज्यांनी जगात सर्वश्रेष्ठ असे ज्ञान संपादलेले असून जो करुणादी गुणात अग्र आहे, त्या प्रज्ञा प्रदीप पाजळणाऱ्या भवसागर पार करून उत्तम अशा निर्वाणस्थळी पोहोचलेल्या बुद्धांची मी वंदना करीतो. चैत्य पूजा. बुद्ध, धम्म, संघ ह्यांना लंका, जम्बूद्वीप, सर्वलोक, नागलोक ह्यामधील स्तूपामधून बुद्धांच्या शरीरातील जितके अवशेष स्थापित आहेत त्या सर्वांना मी प्रणाम करीतो. सगळ्या 10 दिशांमधून जितकी बुद्धांची रूपे आहेत तसेच बुद्धांच्या शरीराचे केस वगैरे अवशेष स्थापिलेले आहेत त्या सर्वांना मी नमस्कार करीतो. सर्व ठिकाणी वसलेल्या चैत्यांना, बुद्ध शरीराच्या अवशांना, बोधिवृक्षाला मी वंदन करीतो. ही सदैव बुद्धाचीच रूपे आहेत. बोधी पूजा. तथागतांनी ज्या बोधिवृक्षाखाली बसून राग, देश, मोह आणि मार सेनादी सर्व शत्रूवर विजय मिळवून सर्वज्ञता ज्ञानास प्राप्त केले त्या बोधिवृक्षास नमस्कार करतो. हा बोधिवृक्ष लोकनाथ बुद्धाद्वारे पूजित आहे. मी सुद्धा यांची पूजा करीतो. हे बोधिराज, तुम्हाला माझा नमस्कार असो.